कोकणामध्ये पावसाचा मुक्काम आणखीन वाढणार आहे. पुढचे 4 दिवस हा पावसाचा मुक्काम असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. पुढील 4 दिवस कोकणासाठी या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुद्धा या ठिकाणी येलो अलर्ट आहे. त्यामुळं 2 ऑक्टोबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. तर सध्या बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता या ठिकाणी वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम अरबी समुद्रात सुद्धा पाहायला मिळतो आहे. अरबी समुद्रामध्ये सुद्धा या ठिकाणी वादळ सदृश्य परिस्थिती आहे आणि त्यामुळं खोल समुद्रामध्ये सध्या वादळ परिस्थिती असल्यामुळं तुम्ही बघू शकता की भगवती बंदर जेटी या किनाऱ्याला अनेक नौका ज्या आहेत त्या या ठिकाणी आश्रयासाठी आलेल्या पाहायला मिळतात. एकंदरीतच सध्या खोल समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये असं आवाहन देखील या ठिकाणी मत्स्य विभागाने केलेलं पाहायला मिळत आहे. तर आजपर्यंत या ठिकाणी किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी 3 नंबरचा बावटा या ठिकाणी लावण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. सध्या समुद्रात वादळी परिस्थिती असल्यामुळं मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं देखील आवाहन केलेलं आहे. तर या ठिकाणी पावसाचा मुक्काम वाढणार असल्यामुळं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सुद्धा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला या ठिकाणी पूर्णपणे सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळत आहेत. आपण सध्या अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि गेले 2 दिवसापासून या ठिकाणी समुद्रातलं वातावरण जे आहे ते या ठिकाणी वादळी सदृश्य असल्यामुळं किनारपट्टी भागातल्या मच्छीमारी नौका ज्या आहेत त्या सध्या किनाऱ्याला विसावलेल्या पाहायला मिळत आहेत. अनेक शेकडो ज्या मच्छीमारी बोटी आहेत त्या सध्या किनारपट्टी भागामध्येच पाहायला मिळतात आणि सध्या समुद्रामध्ये देखील वादळी परिस्थिती असल्यामुळं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं देखील आवाहन करण्यात येत आहे. मात्र पुढचे 4 दिवस कोकणामध्ये अजून देखील पावसाचा मुक्काम हा असणार आहे. कॅमेरामॅन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.